तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा टॉपिक घेऊन आलो आपण भारताचे संविधान आधारित महत्त्वपूर्ण प्रश्न. जे काही प्रश्न असतील ते प्रश्न या ठिकाणी आपण काय आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा, कारण या व्हिडिओच्या मध्ये संविधानाच्या विविध प्रश्नावर आपण काय करणार, प्रकाश टाकणार आहोत. हे प्रश्न अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत. अगदी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आजचा व्हिडिओ आज आपण काय करणार आहोत, सुरुवात करणार आहोत. आजचा पहिला प्रश्न आहे, भारतीय संविधानाचे जनक कोण? सगळ्यात सोपा प्रश्न आहे. भारतीय संविधानाचे जनक कोण? ए राजेंद्र प्रसाद, बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सी नेहरू, डी पटेल. तर भारतीय संविधानाचे जनक हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. कोण आहेत? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना संविधानाचे शिल्पकार असे देखील म्हणतात आणि मसुदा समितीचे अध्यक्ष पण तेच होते. राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे अध्यक्ष होते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. म्हणजे त्यांच्याकडे ड्राफ्ट करण्याचं काम त्यांच्याकडे आलेलं होतं. चला आजचा दुसरा प्रश्न, भारतीय संविधान कधी लागू झाले? भारतीय संविधान कधी लागू झालेलं आहे? तर या प्रश्न ऑप्शन बघूया आपण. 15 ऑगस्ट 1947, बी 26 नोव्हेंबर 1949, सी 26 जानेवारी 1950, डी 2 ऑक्टोबर 1950. तर आपलं संविधान 26 नोव्हेंबर 1949 ला सुपूर्द करण्यात आलं आणि 26 जानेवारी 1950 पासून ते संविधान काय करण्यात आलं, लागू करण्यात आलं. हे लक्षात ठेवा. या ठिकाणी दोन कन्फ्युजन होतं. 26 नोव्हेंबरला संविधान दिन म्हणून साजरा केला जातो, पण 26 जानेवारी 1950 पासून भारतीय संविधान लागू झालेलं आहे. म्हणून ऑप्शन नंबर सी हे आपलं काय आहे, उत्तर आहे. त्यानंतर आहे, संविधान सभेची स्थापना कधी झाली? संविधान सभेची स्थापना ऑप्शन ए 1945, बी 1946, सी 1947, डी 1950. तर संविधान सभेची स्थापना ही 1946 ला झालेली आहे. कधी झालेली आहे? 1946 ला झालेली आहे. तर त्यानंतरचा प्रश्न आहे, संविधानाची प्रस्तावना कोणत्या स्वरूपाची आहे? संविधानाची जी प्रस्तावना आहे ती कोणत्या स्वरूपाची आहे? एक करारपत्र, बी उद्दिष्टपत्र, सी शिफारसपत्र, डी परिशिष्ट. तर संविधानाची जी प्रस्तावना आहे आपल्या ते उद्दिष्टपत्र स्वरूपात आहे. कशी आहे? उद्दिष्टपत्र या स्वरूपात आहे. यानंतरचा पाचवा प्रश्न आहे, भारत कोणत्या प्रकारचे राज्य आहे? ए समाजवादी, बी धर्मनिरपेक्ष, सी लोकशाही आणि डी आहे वरील सर्व. तर भारत हा समाजवादी पण आहे, धर्मनिरपेक्ष आहे आणि लोकशाही गणराज्य पण आहे. म्हणून ऑप्शन नंबर डी हे आपलं काय असणार आहे, या ठिकाणी फायनल उत्तर असणार आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6, मूलभूत अधिकारांची संख्या किती आहे? मूलभूत अधिकारांची संख्या किती आहे असा प्रश्न दिलेला आहे. तर मूलभूत अधिकारांची संख्या ऑप्शन ए 5 आहे, बी 6, सी 7 आणि डी 8 आहे. तर मूलभूत अधिकारांची संख्या किती आहे? तर मूलभूत अधिकारांची संख्या काय आहे? 6 आहे. गॉट इट? चला पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 7, न्यायिक पुनरावलोकन अधिकार कोणाचा आहे? न्यायिक पुनरावलोकन शब्द लक्षात ठेवा. न्यायिक पुनरावलोकन हा जो अधिकार आहे तो कोणाचा आहे? एक ए पंतप्रधान, बी संसद, सी सर्वोच्च न्यायालय, डी राज्यपाल. तर जो हा न्यायिक पुनरावलोकन जो हे अधिकार आहे, हा अधिकार तो आहे सर्वोच्च न्यायालयाचा. कोणाचा आहे? सर्वोच्च न्यायालय. मग त्याच्यामुळं ऑप्शन नंबर सी आपलं काय आहे, उत्तर आहे. न्यायिक पुनरावलोकन लक्षात ठेवा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8, 42वी घटना दुरुस्ती कशासाठी प्रसिद्ध आहे? 42वी घटना जी दुरुस्ती आहे, घटना दुरुस्ती कशासाठी प्रसिद्ध आहे? 42वी घटना दुरुस्ती कशासाठी प्रसिद्ध आहे? ए लघु दुरुस्ती, बी सूक्ष्म दुरुस्ती, सी मिनी संविधान, डी नवी दुरुस्ती. तर 42वी घटना दुरुस्ती ही मिनी संविधानासाठी काय आहे, प्रसिद्ध आहे. चला त्यानंतर 9वा प्रश्न आहे, राज्यपालांची नियुक्ती कोण करतो? जे राज्यपाल आहेत त्या राज्यपालांची जी नियुक्ती आहे ते कोण करतो? ए पंतप्रधान, बी कॅबिनेट, सी राष्ट्रपती आणि डी सर्वोच्च न्यायालय. तर राज्यपालांची नियुक्ती ही कोण करतं? तर राज्यपालाची नियुक्ती ही राष्ट्रपती करत असतो. त्यामुळे ऑप्शन नंबर सी हे आपलं उत्तर आहे. त्यानंतर 10वा प्रश्न आहे, मूलभूत कर्तव्ये कोणत्या भागात आहेत? जे मूलभूत कर्तव्य आहेत आपले, मूलभूत कर्तव्ये कोणत्या भागात समाविष्ट करण्यात आलेली आहेत? मूलभूत कर्तव्ये कोणत्या
भागात समाविष्ट करण्यात आलेले आहेत. ए भाग 3, बी भाग 4, सी भाग 4A आणि डी भाग 5. तर मूलभूत कर्तव्ये हे 4A मध्ये समाविष्ट करण्यात आलेले. यानंतरचा क्वेश्चन आहे 11. संविधानातील सर्वात मोठा भाग कोणता? संविधानातील सर्वात मोठा भाग कोणता? संविधान जे आहे त्याच्यातील सर्वात मोठा भाग कोणता असा प्रश्न केलेला आहे. ए केंद्र सरकार, बी राज्य सरकार, सी मूलभूत अधिकार, डी विधिमंडळ. तर संविधानातील सर्वात मोठा भाग हा कोण आहे? तर राज्य सरकार आहे. यानंतरचा प्रश्न आहे 12वा. संविधानाचा सर्वोच्च रक्षक कोण? संविधानाचा जो काय आहे सर्वोच्च रक्षक कोणाला म्हणतात? ए राष्ट्रपती, बी पंतप्रधान, सी संसद, डी सर्वोच्च न्यायालय. तर संविधानाचा सर्वोच्च रक्षक आहे सर्वोच्च न्यायालय, म्हणून ऑप्शन नंबर डी हे आपलं उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे संविधानाचे हृदय म्हणून कोण त्याला मानतात? संविधानाचे हृदय कोणाला म्हणतात असा प्रश्न आहे. संविधानाचे हृदय म्हणून कोणाला म्हणतात संविधानाचं हृदय? ए राज्यसभा, बी लोकसभा, सी अनुच्छेद 32, डी प्रस्तावना. तर संविधानाचं हृदय म्हणून अनुच्छेद 32 ला बघतात. कुठं? अनुच्छेद 32. त्यानंतरचा प्रश्न आहे 14. अनुच्छेद 21 कोणत्या अधिकाराशी संबंधित आहे? अनुच्छेद 21 कोणत्या अधिकाराशी संबंधित आहे? ए समानतेचा अधिकार, बी भाषा स्वातंत्र्य, सी जीवनाचा अधिकार, डी शिक्षणाचा अधिकार. तर अनुच्छेद 21 हा जीवनाच्या अधिकाराशी काय आहे? संबंधित आहे. अनुच्छेद 21 जीवनाचा अधिकार याच्याशी संबंधित आहे, रिलेटेड आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 15 आहे राष्ट्रीय आणीबाणी कोण जाहीर करतो? राष्ट्रीय आणीबाणी कोण जाहीर करतो? प्रश्न असा दिलेला आहे. राष्ट्रीय आणीबाणी कोण जाहीर करतो? ए पंतप्रधान, बी राष्ट्रपती, सी सर्वोच्च न्यायालय, डी संसद. तर या ठिकाणी राष्ट्रीय आणीबाणी राष्ट्रपती काय करतात? जाहीर करत असतात. राष्ट्रीय आणीबाणी लक्षात ठेवा, प्रश्न येऊ शकतो. त्यानंतरचा क्वेश्चन आहे 16. डीपीएसपी कोणत्या भागात आहेत? डीपीएसपी कोणत्या भागात आहेत? ए भाग 2, बी भाग 3, सी भाग 4 आणि डी भाग 5. तर ऑप्शन नंबर या ठिकाणी सी हे आपलं काय आहे? उत्तर आहे. तर तुम्ही काय करायचं आहे? डीपीएसपीचं लॉंग फॉर्म काय आहे हे मला सांगायचं आहे कमेंटमध्ये. तर भाग 4 मध्ये याचं काय येतो? डीपीएसपी. तर यानंतर 17वा क्वेश्चन आहे एक देश एक नागरिकत्व. एक देश एक नागरिकत्व कोणत्या देशाचे वैशिष्ट्य आहे? एक देश एक नागरिकत्व कोणत्या देशाचे वैशिष्ट्य आहे? एक देश एक नागरिकत्व. ए भारत, बी अमेरिका, सी ऑस्ट्रेलिया, डी कॅनडा. तर या ठिकाणी एक देश एक नागरिकत्व हे जो रूल आहे तो आहे भारत, म्हणजे ऑप्शन नंबर 1 आहे आपलं उत्तर आहे. चला वळूया पुढच्या प्रश्नाकडे. मूलभूत अधिकार कोणाकडून काढून घेतले जाऊ शकतात? मूलभूत अधिकार कोणाकडून काढून घेतले जाऊ शकतात? ए संसद, बी सर्वोच्च न्यायालय. मूलभूत जे अधिकार आहेत कोणाकडून काढून घेतले जाऊ शकतात? ए संसद, बी सर्वोच्च न्यायालय, सी राष्ट्रपती आणि डी कोणाकडूनही नाही. तर मूलभूत अधिकार हे संसदेकडून काढून घेतले जाऊ शकतात. त्यानंतरचा प्रश्न आहे 19. राष्ट्रपतींची निवडणूक कशाद्वारे होते? ए थेट मतदान, जे राष्ट्रपती आहेत आपले म्हणजे राष्ट्रपतीची निवडणूक कशाद्वारे होते? ए आहे थेट मतदान, बी आहे अप्रत्यक्ष मतदान, सी आहे राज्याचा निर्णय आणि डी आहे सर्वोच्च
न्यायालय. तर राष्ट्रपतीची निवडणूक ही अप्रत्यक्ष मतदानाद्वारे काय केलं ते घेतली जाते, म्हणून ऑप्शन नंबर बी अप्रत्यक्ष मतदान त्यांची निवडणूक होते आणि त्यातूनच ते काय निवडले जातात. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 20. संसदेमध्ये किती सभागृह आहेत? संसदेमध्ये जे आपली संसद आहे त्याच्यामध्ये किती सभागृह आहेत टोटल? तर किती सभागृह आहेत? किती सभागृहे आहेत हे आपल्याला प्रश्न काढायचा आहे. ए 1, बी 2, सी 3, डी 4. तर आपल्या संसदेमध्ये 2 सभागृहे आहेत. किती सभागृह आहेत? 2. ते कोणते आहेत? कमेंट नक्की करा. एक आहे राज्यसभा, तर दुसरी काय आहे? तुम्ही कमेंट करा. प्रश्न पुढचा आहे 21. लोकसभेच्या सदस्यांची किमान वयोमर्यादा किती आहे? जे लोकसभेचे सदस्य आहेत किमान वयोमर्यादा किती आहे? ए 18, बी 21, सी 25 आणि डी 30. किमान वयोमर्यादा किती आहे? तर लोकसभे सदस्य किमान वयोमर्यादा आहे 25. लक्षात ठेवा, लोकसभेचे जे सदस्य आहेत त्यांची किमान मर्यादा 25 आहे. त्यानंतर प्रश्न 22. राज्यसभेच्या सदस्यांची किमान वयोमर्यादा किती आहे? जे राज्यसभेचे सदस्य आहेत त्यांची किमान वयोमर्यादा किती आहे? ए 21, बी 25, सी 30, डी 35. तर राज्यसभेचे जे सदस्य आहेत त्यांची किमान वयोमर्यादा किती आहे? 30 आहे. लोकसभेची 25 आहे. हे लक्षात असू द्या. त्यानंतर 23वा प्रश्न आहे. राष्ट्रपतींचा कालावधी किती आहे? जे आपले राष्ट्रपती आहेत हेड त्यांचा कालावधी किती असतो? ए 3 वर्ष, बी 4 वर्ष, सी 5 वर्ष आणि डी 6 वर्ष. तर राष्ट्रपतींचा कालावधी हा किती वर्षासाठी असतो? 5 वर्षासाठी असतो. लक्षात ठेवा, राष्ट्रपतींचा जो कालावधी आहे तो 5 वर्षाचा असतो. पण या संबंधित तुम्हाला काय करायचं आहे, राष्ट्रपतीचे जे काही वयोमर्यादा आहे ते वयोमर्यादा लक्षात ठेवायचे, कोणत्या पद्धतीने निवडले जातात ते पण लक्षात ठेवायचं आहे आणि कालावधी किती आहे हे पण तुम्हाला काय करायचं आहे लक्षात ठेवायचं आहे. तर वळूया आपण पुढच्या प्रश्नाकडे. लोकसभा कधी विसर्जित होते? लोकसभा कधी विसर्जित होते? ए जी लोकसभा आहे आपली म्हणणं काय विसर्जित होते. ए 3 वर्षांनी, बी 5 वर्षांनी, सी 6 वर्षांनी, डी राष्ट्रपतीच्या आदेशाने. तर लोकसभा ही 5 वर्षांनी काय होते? विसर्जित होत असते. चला, प्रश्न आलेला आहे. संविधान दिवस कधी साजरा होतो? संविधान जो दिवस आहे नुकताच पार पडलेला आहे. संविधान दिवस कधी साजरा होतो? ए 15 ऑगस्ट. 15 ऑगस्ट हा आपला स्वातंत्र्य दिवस आहे, लक्षात असावं. 26 नोव्हेंबर, 26 जानेवारी हा आपला प्रजासत्ताक दिन आहे. हे स्वातंत्र्य दिवस. 15 ऑगस्ट हे प्रजासत्ताक दिन. 26 नोव्हेंबर हा काय आहे? संविधान दिवस आहे. कोणता दिवस आहे? संविधान दिवस आहे, लक्षात असावं आपल्या. 14 एप्रिल हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा काय आहे? जन्मदिवस आहे, हे लक्षात असावं. तर संविधान दिवस कधी साजरा केला जातो? 26 नोव्हेंबर, म्हणून 26 नोव्हेंबर आपलं बी हे उत्तर आहे. 26 आपत्कालीन तरतुदी कोणत्या भागात आहेत? आपत्कालीन तरतुदी कोणत्या भागात आहेत? ए भाग 10, बी भाग 14, सी भाग 18 आणि डी भाग 20. तर आपत्कालीन तरतुदी या भाग 14 मध्ये नमूद करण्यात आलेल्या आहेत. आपत्कालीन तरतुदी कोणत्या? आपल्या आपत्कालीन तरतुदी आहेत ते भाग 14 मध्ये काय केले आहेत? नमूद करण्यात आलेल्या आहेत. आजचा 27वा क्वेश्चन आहे. भारताची अधिकृत भाषा कोणती? ए हिंदी. आता विचारले काय आपल्याला, भारताची जी अधिकृत भाषा आहे ती भाषा कोणती आहे हे विचारलेलं आहे. ए हिंदी, बी इंग्रजी, सी मराठी आणि डी तमिळ. जी सगळ्यात जास्त बोलली जाते ती म्हणजे हिंदी. या ठिकाणी ती भारताची काय अधिकृत भाषा आहे असं मानलं जातं किंवा आहे. 28 सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली?
तर ए ऑप्शन आहे 1947, बी 1950, सी 1952, डी 1960. सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कधी झालेली आहे असा प्रश्न आहे. ए 1947, बी 1950, सी 1952 आणि डी 1960. तर सर्वोच्च न्यायालयाची स्थापना ही 1950 रोजी काय केली आहे, झालेली आहे, स्थानापन्न करण्यात आलेलं आहे. 29 भारतात किती अनुसूचित भाषा आहेत? अनुसूचित भाषा म्हणजे भारतामध्ये एकूण अनुसूचित भाषा किती आहेत असा प्रश्न आहे. तर भारतामध्ये एकूण अनुसूचित भाषा किती आहेत? ए 18, बी 20, सी 22 आणि डी 25. तर भारतात एकूण अनुसूचित भाषा या 22 आहेत. त्यानंतर 30 घटना दुरुस्ती कोण करते? महत्वाचा प्रश्न. घटना दुरुस्ती कोण करते? ए सर्वोच्च न्यायालय, बी संसद, सी राष्ट्रपती आणि डी पंतप्रधान. तर घटना जी दुरुस्ती आहे ती घटना दुरुस्ती संसद करत असते, लक्षात ठेवा. यानंतरचा 31वा क्वेश्चन, प्रधानमंत्री कोणाला उत्तरदायी आहे? प्रश्न काय आहे? प्रधानमंत्री कोणाला उत्तरदायी आहे? ए राष्ट्रपती, बी सर्वोच्च न्यायालय, सी लोकसभा, डी राज्यसभा. तर प्रधानमंत्री हा लोकसभेला काय आहे? उत्तरदायी आहे. कोणाला? लोकसभेला. लक्षात असू द्या. 32वा प्रश्न आहे, राष्ट्रपती राजीनामा कोणाला देतात? राष्ट्रपती जो आहे आपलं सर्वोच्च पद, राष्ट्रपती हे कोणाला राजीनामा देतात? ए पंतप्रधान, बी संसद, सी उपराष्ट्रपती, डी मुख्य न्यायाधीश. राष्ट्रपती राजीनामा उपराष्ट्रपतींना देतात. चला त्यानंतरचा प्रश्न आहे, ध्वज संहिता कधी लागू झाली? जी ध्वज आहे आपला त्याची संहिता कधी लागू झाली? ए 1951, बी 1952, सी 2002, डी 2010. तर ध्वज संहिता ही 2002 ला काय केलेली आहे? लागू झालेली आहे. त्यानंतर वित्त आयोग किती वर्षांनी बनतो? वित्त जे आयोग आहे ते किती वर्षांनी बनतो? वित्त आयोग किती वर्षांनी बनतो? ए 3, बी 4, सी 5 आणि डी 6. तर वित्त आयोग दर 5 वर्षांनी बनतो. चला त्यानंतरचा क्वेश्चन आहे 35, कायद्यापुढे सर्व समान हे कोणत्या अधिकारात आहे? कायद्यापुढे सर्व समान हे कोणत्या अधिकारात आहे? ए अनुच्छेद 14, बी अनुच्छेद 19, सी अनुच्छेद 21, डी अनुच्छेद 32. तर कायद्यापुढे सर्व समान हे अनुच्छेद 14 मध्ये काय केलेलं आहे? नमूद करण्यात आलेले आहे, या अधिकारामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 36, भारतात किती प्रकारच्या आणीबाणी आहेत? 36 क्वेश्चन आहे. भारतात किती प्रकारच्या आणीबाणी आहेत? ए 2, बी 3, सी 4 आणि डी 5. तर भारतामध्ये आणीबाणी या भारतात 3 प्रकारच्या काय आहेत? आणीबाणी आहेत. किती? 3 प्रकारच्या आणीबाणी. कोणत्या आहेत? कमेंट नक्की करा. त्यानंतरचा क्वेश्चन आहे 37, अनुच्छेद 370 कोणत्या राज्याशी संबंधित आहे? अनुच्छेद 370 कोणत्या राज्याशी संबंधित होता? ए पंजाब, बी गुजरात, सी जम्मू काश्मीर, डी आसाम. तर अनुच्छेद 370 जम्मू काश्मीरशी संबंधित होता, लक्षात ठेवा. जो हटवण्यात आलाय. पंचायत राज कोणत्या दुरुस्तीने तयार करण्यात आलेला आहे? ए 42वी, बी 44वी, सी 73वी आणि डी 86वी. तर 73वी घटना दुरुस्तीने पंचायत राज काय केलेला आहे? दुरुस्त केलेला आलेला आहे. आता नगरपालिकेची दुरुस्ती कोणती आहे? ए 73वी नगरपालिकेची दुरुस्ती कोणत्या घटना दुरुस्तीमध्ये करण्यात आली? ए 73वी, बी 74वी, सी 75वी, डी 76वी.
तर नगरपालिकेची घटनादुरुस्ती 74वी घटनादुरुस्तीने करण्यात आलेली आहे. 40 UPSCचे प्रमुख कोण नियुक्त करतो? UPSC आहे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन. चे प्रमुख नियुक्ती कोण करतो? ए राज्यपाल, बी पंतप्रधान, सी राष्ट्रपती, डी संसद. तर UPSCची प्रमुख नियुक्ती करत असतो राष्ट्रपती करत असतो. प्रश्न क्रमांक 41 भारतीय नागरिकत्व कोणत्या कायद्यानुसार दिले जाते? भारतीय जे नागरिकत्व आहे कोणत्या कायद्यानुसार दिलं जातं? ए 1947, बी 1950, सी 1955, डी 1961. तर भारतीय नागरिकत्व हे 1955च्या कायद्यानुसार दिले जाते. त्यानंतरचा क्वेश्चन आहे 42वा क्वेश्चन. सर्वोच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश कोण नेमतो? जे सर्वोच्च न्यायालय आहे त्या न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण नेमत असतो? कॅबिनेट, राष्ट्रपती, संसद आणि पंतप्रधान. तर सर्वोच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश राष्ट्रपती काय करत असतो? नेमणूक करत असतो. 43वा भारताचे पहिले राष्ट्रपती कोण? ए नेहरू, बी राजेंद्र प्रसाद, सी अब्दुल कलाम, डी सर्वपल्ली राधाकृष्णन. तर भारताचे पहिले राष्ट्रपती हे कोण आहेत? सगळ्यांना माहित आहे राजेंद्र प्रसाद, जे की संविधान सभेचे पण अध्यक्ष होते आणि भारताचे पहिले राष्ट्रपती पण होते. 44 राज्याचे धोरण निर्देशक तत्व कुठून घेतलेले आहे? राज्याचे जे निर्देशक धोरण तत्व आहे ते कुठून घेतलेले आहे? ए अमेरिका, बी आयर्लंड, सी ब्रिटन आणि डी रशिया. तर राज्याचे धोरण निर्देशक तत्व हे आयर्लंड कडून घेतलेले आहेत. 45 मूलभूत अधिकार कुठून घेतले? ए मूलभूत जे अधिकार आहेत ते कुठून घेतलेले आहेत? ए ब्रिटन, बी फ्रान्स, सी अमेरिका, डी जपान. तर मूलभूत अधिकार हे अमेरिकेकडून घेतलेले आहेत. त्यानंतर क्वेश्चन नंबर 46 न्यायपालिकेची स्वतंत्रता कोणत्या देशातून घेतलेली आहे? ए ब्रिटन, बी ऑस्ट्रेलिया, सी रशिया आणि डी जर्मनी. तर न्यायपालिकेची स्वतंत्रता ही आपण ब्रिटनकडून घेतलेली आहे. कुठून घेतलेली आहे? ब्रिटनकडून. म्हणून ऑप्शन नंबर ए उत्तर आहे. 47वा क्वेश्चन आहे संविधानातील दुसरे सर्वात मोठे सभागृह कोणते? संविधानातील दुसरे सर्वात मोठे सभागृह कोणते? संविधानातील दुसरे सर्वात मोठे सभागृह कोणते? ए विधानसभा, बी राज्यसभा, सी लोकसभा आणि डी विधान परिषद. संविधानातील सर्वात मोठे सभागृह, दुसरे सर्वात मोठे सभागृह हे राज्यसभा आहे. काय आहे? राज्यसभा आहे. लक्षात ठेवा. आणि 48वा क्वेश्चन आहे भारत संघीय की एकात्मक देश आहे? भारत संघीय आहे की एकात्मक देश आहे? ए फक्त संघीय आहे, बी फक्त एकात्मक आहे, सी संघीय व एकात्मक मिश्र आहे आणि डी काही नाही. तर भारत हा संघीय व एकात्मक मिश्र देश आहे. 48. 49वा क्वेश्चन मतदानाचा अधिकार कोणत्या अनुच्छेदात देण्यात आलेला आहे? मतदानाचा जो अधिकार आहे कुठल्या अनुच्छेदामध्ये देण्यात आलेला आहे? ए 324, बी 326, सी 330, डी 350. तर मतदानाचा अधिकार हा 326 अनुच्छेदात देण्यात आलेला आहे. आणि आजचा शेवटचा प्रश्न बाल शिक्षणाचा अधिकार कोणत्या अनुच्छेदात आहे? बाल शिक्षणाचा अधिकार कोणत्या अनुच्छेदात आहे? ए 14, बी 19, सी 21 आणि डी 32. जर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असाल तर या प्रश्नाला तुम्ही काय करा, कमेंट करून उत्तर द्या. 50वा प्रश्न तुमच्यासाठी आहे. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला काय करायचं आहे, छोटंसं कमेंट करायचं आहे आणि कमेंट करून या प्रश्नाचं काय करायचं आहे, उत्तर द्यायचं आहे. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये नवीन प्रश्न घेऊन तुमच्यासाठी. चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नवीन इन्फॉर्मेशनसह
तोपर्यंत धन्यवाद.